मराठी पाऊल पुढे पडायचं असेल ना तर प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी ती शिकण्याची एक वृत्ती आपल्याला बाळगण्याची खूप गरज आहे. आपल्याला आपली दुर्दैवानी वृत्ती अशी आहे की आपल्याला हातात मोबाईल दिला, त्याच्यावर फेसबुक आलं, आपण केलं सुरू वापरायला. मग काय बायकोचा वाढदिवस होता, मुलाचा वाढदिवस होता, पहिला दिवस होता, घरी श्रीखंडपुरी केली, इथपासनं काही यायला लागलं. तर ते वापरायचे, समाज माध्यम वापरायचे, पण काही नियम आहेत, काही नीती नियम आहेत. मुलगा 18 वर्षाचा झाला, आपण मोटरसायकल दिली त्याच्या हातात, त्याला एवढंच माहितीये ब्रेक दाबलं की थांबते, ऍक्सिलेटर पिळलं की पुढे जात. अरे पण ती गाडी चालवायला वाहतुकीचे नियम माहिती पाहिजे, शिकायला पाहिजे. वळताना हात पुढे दाखवायचा. म्हणजे मी परवा मला ऑफिसमध्ये एक जण सांगत होतं, माफ करा पुण्यातलाच किस्सा आहे, त्या बाईंनी पहिल्यांदा असा हात दाखवला वळायचं म्हणून आणि नंतर असं केलं की नाही वळायचं म्हणून. अशा गोष्टी जर आपण करत असू तर कसं पाऊल पुढे पडणार आपलं. त्यामुळे कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय करू नका. कुठलीही गोष्ट वापरायच्या आधी ती शिकण्याचा ध्यास घ्या. या 3 गोष्टी आपण जर करू शकलो तर मला असं नक्की वाटतं की आपण पुढे जाऊ, 100% जाऊ. कुठली ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही.